महत्वाची गोष्ट हीच आहे की जर मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिला तर ह्यापेक्षा निर्लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही। जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्वाचा आहे, मला वाटतं आज पण आता रीडिंग चालू आहे, जास्तीच्या बोलण्यापेक्षा एकच महत्वाचं याच्यात हे देशासाठी मोठे संकेत आहेत की येणाऱ्या 2024 मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली, घाणेरडं राजकारण लेजिटिमाइज झालं, खोक्यांचं राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपला बदलायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिले संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान लिहायचं आहे, हे स्पष्ट होईल। पक्ष प्रमुखांचा सर्वोच्च अधिकार देणं हा लोकशाहीसाठी घातक बरोबर आहे, पण एवढे वर्ष जेव्हा राहुल नार्वेकर आमच्यात होते मग ते कुठच्या पक्षप्रमुखाचे आदेश घेत होते, कुठच्या पक्षप्रमुखाच्या तिकीटवर लढत होते, एबी फॉर्म कोणाकडून घेत होते हे तरी त्यांनी लक्षात ठेवा। आणि मला वाटतं एवढं निर्लज्ज हत्या लोकशाहीची दिवसा ढवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा 75 वर्षाच्या इतिहास पाहिली नाही। उलट तपासणीला उद्धव ठाकरे हजर राहिले नाहीत, त्यामुळे त्यांनी जे काही प्रतिज्ञापत्र त्या गटाकडून देण्यात आलं ते अपात्र आम्ही ठरवतो असं देखील त्यांचं म्हणणं। मला वाटतं उलट तपासणी आता ह्या सरकारची, खोकी सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल। सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे पण आता जास्ती अपेक्षा ही जनतेकडून। 2018 मध्ये and verified as a true copy along with the petition reveals that the two do not match. There are glaring discrepancies. The copy claimed to be the original of the said attendance sheet has a handwritten portion on top in which it is not which is not present in the copy annexed to the petition, verified as the true copy of the original. सुरू झालेली आहे।